आप देख रहे हैं एनवायरमेंट टुडे न्यूज। नमस्कार, मैं विमोक्ष इन्वायरमेंट टुडे में आपका स्वागत करता हूँ। जैसा आप देख रहे हैं, आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट के तरफ से यहाँ पर आंदोलन किया जाना है। किसान आंदोलन जो है यहाँ पर किया जा रहा है उनके तरफ से। और अभी यहाँ पर माननीय सलील दादा देशमुख यहाँ पर उपस्थित है। तो या ठिकाणी तुम्ही संत्री आणि मोसंबी घेऊन आले, सडलेला माल आहे सगळा, कशासाठी आंदोलन करताय? विदर्भातील बरेच जिल्ह्यांमध्ये आपण पाहाल संत्रा मोसंबीचं उत्पादन होतं। नागपूर जिल्ह्याचंच पाहाल तर 35,000 हेक्टर संत्रा व 16,000 हेक्टर साधारणतः मोसंबी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातच होतं। या ठिकाणी मोठा अतिवृष्टीच्या कारणाने आपण पाहाल सततच्या पावसाच्या कारणाने बरेच ठिकाणी बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी संत्रा मोसंबीची गळ त्या ठिकाणी चालू आहे, विशेषतः मोसंबीची गळ चालू आहे। एक तर या ठिकाणी या सरकारने आपण पाहाल की मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे। अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहाल कृषी विभाग असेल, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल, सिट्रस इन्स्टिट्यूट असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून हा कुठला पद्धतीचा रोग आहे आणि याच्या रोगावर काय प्रतिबंधक कारवाई त्या ठिकाणी सरकार करेल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सरकारला त्या ठिकाणी 50,000 रुपये हेक्टर संत्रा मोसंबी उत्पादकांना त्या ठिकाणी मदत झालीच पाहिजे ही आमची मागणी। हो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचे हे आंदोलन सुरू नाही ना, कारण की विधानसभा निवडणूक लवकर आलेली आहे, त्यासोबत शेतकऱ्यांसमोर जाण्यासाठी आंदोलन करताय? मागील काही महिन्यापूर्वी आम्ही कापसाचं आंदोलन केलं होतं। यापूर्वी बरेचसे आंदोलन आम्ही इकडे केले, बरेचसे आंदोलन आम्ही काटोलला केले, बरेचसे आंदोलन इतर तालुक्यामध्ये केले। आजही त्या आंदोलनाचे 17 केसेस माझ्यावर चालू आहे। आम्हाला वारंवार त्या ठिकाणी कोर्टामध्ये जावं लागतं। ते काय सलील देशमुखच्या प्रॉपर्टीचे केस नाही आहे, ते काय ईडीचे केस नाही आहे, ते त्या ठिकाणी हे शेतकऱ्यांचे केसेस आहे। तुम्ही पहा, आणि ते शेतकऱ्यांचे केसेस असल्यावर आमच्या ॲफिडेव्हिटवर त्या ठिकाणी आम्हाला लिहावं लागतं आणि अशा पद्धतीने आम्ही जेलमध्ये जरी गेलो, या सरकारने काही जरी केलं तरी त्या ठिकाणी आम्ही तयार, आम्हाला शेतकऱ्याचा न्याय त्या ठिकाणी आम्ही मागणार म्हणजे मागणारच। शेतकरी आंदोलन बद्दल सर थोडीशी डिटेल द्या की आंदोलन का बरं? आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात मोसंबी उत्पादक आपल्या जिल्ह्यात आहे, विदर्भात आहे। मोठ्या प्रमाणात आपल्याकडे संत्रा उत्पादक विदर्भात मराठवाड्यात आहे। या ठिकाणी आपण पाहाल की आज निसर्गाच्या लहरीपणामुळे जास्ती ऊन झालं की जास्ती पाऊस झाल्यामुळे एक बुरशीजन्य रोग आपला मोसंबीवर येऊन पडला आहे। आणि आपण ग्रामीणमध्ये पाहाल तर झाडाच्या झाडं त्या ठिकाणी मोसंबी त्या ठिकाणी पडून राहिले आणि जे आता झाडावर दिसतात ते काही दिवसामध्ये तिकडे पडणार आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या सरकारला या ठिकाणी जागा करण्यासाठी इशारा देण्यासाठी 50,000 रुपये हेक्टरी मदत या ठिकाणी या झोपलेल्या सरकारला मागण्यासाठी आज आम्ही नागपूर ठिकाणी आंदोलन ठेवलं। सगळ्या तालुक्यातील नागपूर जिल्ह्यातील तिकडे आमचे प्रतिनिधी आले, शेतकरी बांधव आले आहे, आमचे पदाधिकारी आले आणि हे निवेदन आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे देणार आहे। त्याच्यासाठी आज हे ठिकाणी आंदोलन इकडे ठेवण्यात आलं। सर, समोर विधानसभा इलेक्शन पण येत आहे, तुमचे स्टँड काय राहणार आहे सर शेतकऱ्यांना? आम्ही नेहमी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी काम करत आलो। येणाऱ्या दिवसामध्ये शेतकरी धोरणं
ज्या पक्षाचे आहे त्या पक्षाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ते लोकांपर्यंत नेऊ आणि निश्चित रूपाने येणाऱ्या 3 महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांचं राज्य येईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं राज्य येईल याची आम्हाला शाश्वती आहे। संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीमध्ये आहे। तुम्ही या ठिकाणी बघताय की बुरशीजन्य रोगामुळे सगळ्या मोसंबीची गळती होत आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होत आहे। आमची मागणी आहे की जितक्याही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी 50,000 रुपयाची मदत मिळायला पाहिजे। पण दुर्दैवाने महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार इतकं संवेदनहीन आहे, या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काही घेणं देणं नाही। या सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे देशातला शेतकरी अतिशय अडचणीत आलाय, कर्जबाजारी झालाय, राज्यातला शेतकरी आत्महत्या करतोय। इतकं असताना सुद्धा हे शासन आपल्या सत्तेमध्ये इतकं मशगूल आहेत, त्या जागलेल्या झोपलेल्या सरकारला आम्हाला जागा करण्याकरता आम्ही या ठिकाणी संविधान चौकात या ठिकाणी बसलोय। ज्याप्रमाणे हे सरकार शुद्ध जुमलेबाज सरकार आहे, ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये आम्ही जमा करू, त्याचप्रमाणे देशातल्या युवकांना 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ आणि उत्पादन खर्चावर आधारित पुन्हा डबल त्यांना भाव सुद्धा देऊन या सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं कुठलं अभिवचन आश्वासन पूर्ण केलं नाही। म्हणून आमचं म्हणणं आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संवेदनहीन आहे। या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही। या सरकारने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केलेली आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा काही संबंध नाही, कारण शेतकऱ्यांचा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडे असा आम्ही म्हणणारा आमचा पक्ष आहे। आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या नव्हे संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बदला घेण्याकरता त्यांचा आकडा 240 पर्यंत घसरला। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या काठावरती 7 ते 8 जागा मिळाल्या। यामुळे स्पष्ट होतं की राज्यातला शेतकरी आता भारतीय जनता पार्टीवर आणि त्यांच्या सरकारवरती कुठल्या प्रकारचा विश्वास ठेवायला तयार नाही। त्यामुळे आमचं आंदोलन हे राजकारणाच्या पलीकडचं आहे। आमच्या आंदोलनाचा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा काही संबंध नाही। शेतकऱ्याला घेऊन सर काही मुद्दा असेल? आमचा पक्ष मुळात हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत। देशातील सर्वात मोठी 70-72 हजार कोटीची कर्जमाफी जर देशात कोणी केलं असेल ते आदरणीय पवार साहेबांनी केली। त्यामुळे आमचा पक्ष हा शेतकऱ्यांचाच पक्ष आहे। त्यामुळे वेगळी धोरण आखण्याचा हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विचारला पाहिजे की ज्यांच्याकडे शेतकरी धोरण नावाचा विषयच त्यांच्याकडे नाही आहे। शेतकरी जे आहे सर आता यावेळेस महाराष्ट्रात त्यांची परिस्थिती म्हणजे आय दुप्पट करील असे सरकारनं म्हटलं होतं आणि आता परिस्थिती कशी आहे सर? उत्पन्न दुप्पट सोडा, परंतु जे उत्पन्न आहे ते उत्पन्नाची नासाडी त्या ठिकाणी होत आहे। आता या ठिकाणी हे बघितलं आपण, पूर्ण मोसंबीचा सडा या ठिकाणी पडलेला आहे आणि याच्यावरती प्रादुर्भाव आला, पावसामुळे पडले आणि जे लाखो रुपयाचं जे पीक आहे ते आलेलं पीक, हाताशी आलेलं उत्पन्न ते चोरून नेल्यासारखं झालं। आता त्यांनी याच्याकरता जेवढे पैसे खर्च केले शेतकऱ्यांनी ते पैसे निघणं मुश्किल झालेले आहे आणि ते त्या ठिकाणी शेतकरी फार संकटात सापडलेला आहे। तर त्याचे पंचनामे सुद्धा आता या ठिकाणी केलेले नाही आणि सरकार जे नवीन जाचं कट्टी लावून ज्या योजना आणते त्या योजनांमुळे सरकार पुन्हा अडचणीत आणते आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि उद्या येणारा काळ शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही। सरकारने सर्व कामं बाजूला सोडून त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। त्याच्याकरता हे आज आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सलील दादाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि आज हे छोटं आंदोलन आहे, उद्या याच्याकरता उग्र रूप पण त्या ठिकाणी धारण करू शकतो। मी तुम्हाला एक सांगतो, आतापर्यंत देश जो आहे हा सर्व म्हणजे संत्रा, मोसंबी, साखर त्या ठिकाणी जे आणि गहू हा आयात म्हणजे करत नव्हता कधीच, निर्यात करायचा आपल्या देशातून, तो निर्यात करून पहिल्या क्रमांकाचा देश होता। आता आपल्याला शेवटल्या क्रमांकावर आला, आता स्वतः आयात करतायत म्हणजे पूर्ण मालाची, ही शोकांतिका आहे। देश अधोगतीकडे चाललेला आहे। या सरकारमुळे देशातला शेतकरी अडचणीत आहे आणि संकटात आहे। आणि आता हे जे बघितलं ना, जसं आपल्या
म्हणजे डोळ्यातून अश्रू दुःख झाल्यानंतर होतात, हे अश्रूच पडलेले आहे शेतकऱ्यांचे. हे कुठेतरी त्यांनी शेतकऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आम्ही सरकारला इशारा या निमित्ताने देतोय. आणि आता 3 महिन्यानंतर निवडणुका आहे, निवडणुका असून सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे हे सरकार दुर्लक्ष करते. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार नाही तर हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे. कोण उद्योगपती हा सर्वात श्रीमंत राहील जगामध्ये त्याची चढावड सुरू आहे, पण माझा शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे असं या सरकारला वाटत नाही. या धोरणाचा आम्ही निषेध करतो. आता निवडणुका येतील जातील, परंतु आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आंदोलन करतच राहू. आणि आमचा नेता शेतकरी आहे, आमचा बाप शेतकरी आहे, आमचं कुटुंब शेतकरी आहे. तर हे जे सरकार आहे हे सरकार यांच्याकडलं कोणीच शेतकरी नाही, यांना शेतकऱ्यांच्या व्यथाच समजू शकत नाही. ही परिस्थिती आहे. आम्ही आंदोलन करत राहू याच्यानंतर पण, आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आमच्यासोबत आता शिवसेनाचे विभागीय सचिव पण जुळलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. ताई, काय म्हणाल आजच्या तुमच्या जो आंदोलन आहे त्याबद्दल? जे किसान शेतकरी जो आता त्यांची परिस्थिती आहे ते काफी चिंताजनक आपल्याला दिसून समोर येत आहे. आणि जे सरकार होती ते सरकार म्हणत होते की आम्ही शेतकऱ्याची आहे दुप्पट करू, पण असं काही झालेलं चित्रण दिसून नाही येत. खरं तर आज आपण जसं बघतोय की ज्या प्रकारे संत्रा मोसंबीचे तुम्ही सगळे बघू शकता की कशा प्रकारे त्यांचे पीक डिस्ट्रॉय झालेले आहे, त्यांचा हानी झालेली आहे. पण खरं तर हे सरकार म्हणत आहे की शासन आपल्या दारी म्हणून, पण शासन आपल्या दारी नाही. कारण हे लोक स्वतःचेच दारं भरण्याच्या मागे लागलेले आहे आणि शेतकऱ्यांच्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे. आणि याच्यात तुम्ही ताई सांगितलं की शेतकरीचं जो नुकसान झालं आहे, तर सरकार जे आहे प्रशासनाने त्यांना काही भरपाई वगैरे याबद्दल काही केलं? फक्त घोषणा करून चालत नाही, त्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे. पण आजची सरकार अशी आहे की घोषणा करून सोडून दिल्या. आमच्या शेतकऱ्यांची आता इतकी हालकाची अवस्था आहे. जर त्यांनी अजूनही जर शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर आज तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांनी संविधान चौकात केलं आहे. मी उद्या सांगते की उद्या शिवसेना युवा सेनेतर्फे त्यांच्याच घरांसमोर हे संत्रे त्यांच्याच दारासमोर टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद तुमचा.